नमस्कार. आज आपण प्राचीन भारतीय इतिहासामधील बौद्ध धर्मसंघ याविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया आपण बौद्ध धर्मसंघ याविषयी थोडक्यात माहिती. स्वतंत्र धर्माच्या स्थापनेबरोबरच या धर्माच्या आचार व विचारांचा जगातील मानवाने प्रसार करून त्यांचे नैतिक उत्पादन करण्यासाठी गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म संघाची स्थापना केली. बौद्ध धार्मिक आचार व विचार यांच्या प्रचारासाठी दीक्षा घेतलेल्या व शिस्तीत वाढलेल्या बौद्ध संघाची स्थापना केली. आपल्या धर्माच्या वाढीसाठीच त्यांनी त्यांची स्थापना केलेली आहे. या संघाला बौद्ध धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. जगातील मानवाच्या कल्याणाच्या भावनेवर तो आधारित होता. सर्वस्वाचा त्याग केलेल्या लोकांचाच तो संघ होता. जगातील मानवाचे नैतिक उत्थान करणे हा आदर्श होता. या धर्मसंघात कोणालाही प्रवेश दिला जात असे. कोणताही भेदभाव केला जात नसे. कायम सदस्य असणाऱ्या प्रत्येक सदस्याला मत प्रदर्शनाचा व समान स्थान होते. या संघाच्या शिक्षणासाठी वेगवेगळी व्यवस्था केलेली दिसून येते. शिक्षण देण्यासाठी विहार होते. त्यातूनच पुढे विद्यापीठांची निर्मिती झालेली दिसून येते. भिक्षू व भिक्षुणी अतिशय निष्ठेने धर्मप्रसाराचे कार्य करीत. धर्मप्रसाराच्या वेळी ते कोणत्याही धर्मावर व देवदेवतावर टीका करत नसत. सदाचाराचे पालन व नैतिक आचरण यातूनच निर्वाण प्राप्तीचा मार्ग दाखवत. त्यामुळेच या धर्माच्या कोणत्याही धर्माशी संघर्ष झालेला दिसून येत नाही. त्यातील पहिला मुद्दा धर्मसंघाचे सदस्यत्व. बौद्ध धर्माच्या अनुयायांना उपासक असे म्हटले जाते. या धर्मसंघात 18 वर्षे पूर्ण झालेल्या स्त्री पुरुषांना प्रवेश दिला जात असे. मात्र जे मानसिक वा शारीरिक अपंग, चोर, गुन्हेगार यांना त्यात प्रवेश नसे. सदस्यत्व देताना दीक्षाविधी केली जात असे. प्रथम एकनिष्ठेची शपथ घ्यावयाची व नंतर मुंडन करून पिवळे वस्त्र धारण करावयाची. त्यालाच प्रव्रज्य असे म्हटले जाते. महिन्यानंतर उपसंपदा ही दीक्षा दिली जात. त्यानंतर व्यक्तीला कायमचे सदस्यत्व मिळत असे. संघातील सदस्यांना 10 आचार नियम केले होते. त्याला दशशिला असे म्हटले जात. त्यामधील पहिलं हिंसा, 2 चोरी, 3 असत्य, 4 व्याभिचार, 5 सुरापान, 6 अवेळी भोजन, 7 नृत्यगायन, 8 सुगंधी द्रव्य, 9 अलंकार आणि शेवटचं 10वं गादी यापासून त्यांनी अलिप्त राहिले पाहिजे. दुसरा मुद्दा भिक्षूंची वृत्ते व नियम. भिक्षू व भिक्षुणींना मोह, अनाचार, भ्रष्टता यापासून दूर राहण्यासाठी विहारात वास्तव्याचे बंधन होते. त्यांच्याजवळ कुपीन, कफनी व छोटी भिक्षापात्र, उपवस्त्र, कमरबंद, सुई, वस्तारा एवढ्याच वस्तू असाव्यात. मिळेल त्या भिक्षांनावर उपजीविका करावी. कोणताही निर्णय सांघिक घ्यावा. संघाच्या अभिवृद्धीसाठी पंचशील तत्त्वे सांगितलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे. त्यामधील पहिलं वारंवार एकत्र जमणे, 2 संघाने केलेले नियम पाळणे, 3 लोभास बळी पडू नये, 4 वृद्ध शीलवान प्रमुखांना मान द्यावा आणि शेवटचं 5वं एकमताने वागावे. या सर्वांचे पालन आवश्यक होते. शिष्यासाठी पुढील क्रम निश्चित केलेला होता. त्यातील पहिला, प्रत्येकाने इंद्रियावर संयम ठेवला पाहिजे. कोणत्याही वस्तूत मन गुंतवू नये. 2 शरीर निर्वाहापुरतेच भोजन घ्यावे. आपल्या भोजनासाठी प्राण्याची हत्या करू नये. 3 भिक्षूने विनयाच्या 227 नियमांचे पालन करावे. 4 रात्रीच्या पहिल्या व 3ऱ्या प्रहरी जागून मनन व चिंतन करावे व मनातील विचार
घालवण्याचा प्रयत्न करावे. 5. दैनंदिन जीवनातील क्रिया सावध कराव्यात. 6. दुपारच्या जेवणानंतर पद्यासन घालून बसावे. 7. लोभ, धर्माविषयी श्रद्धा व अभिमान, द्वेष इत्यादी विकारापासून स्वतःला मुक्त करावे. 8. मन निग्रही झाले की ध्यानाभ्यास करावा. 3 मुद्दा, बौद्ध धर्मसंघाची कामगिरी. बौद्ध भिक्षू व भिक्षुणींची संख्या गौतमांच्या महानिर्वाणानंतर वाढली. त्यांना विहार प्रमुख भिक्षूंच्या नियमांचे पालन करावे लागे. नियम भंग करणाऱ्यास शिक्षा होत असे. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा व अमावस्या या तिथींना धर्मप्रसारासाठी निघत. प्रत्येक भागात सभा घेतली जात असे. पावसाळा विहारात घालावीत. बाकी 9 महिने धर्मप्रसाराचे कार्य करत असत. विहारातील वास्तव्याच्या काळात अध्ययन, चिंतन व मनन यात वेळ घालवीत. गुरूंचे लक्ष शिष्यावर असे. तेथे वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली जात. हेच विहार पुढे आदर्श शिक्षण व सांस्कृतिक केंद्र बनले. या संघातील लोकांनी नियमांचे पालन करून लोकांसमोर आदर्श उभा केला. त्यांनी भारत व भारताबाहेर धर्मप्रसार केला. बौद्ध धर्माच्या साध्या सोप्या शिकवणुकीमुळेच त्या धर्माला विश्वधर्माची मान्यता मिळाली. धन्यवाद. आज आपण बौद्ध धर्माविषयी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे पाहणार आहोत. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तसेच तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.